स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्यामुळे अडवून ठेवण्याचं काही कारण नाही असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलंय। खरं तर आज तरी या सगळ्यात काही होईल का अशी शंका होती। आपल्यासोबत ॲडव्होकेट शिंदे आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया तर काय झालेलं आहे कोर्टामध्ये। सर्वोच्च न्यायालयाने आज सांगितलेलं आहे की लोकल स्थानिक स्वराज्य संस्थांचे इलेक्शन हे 4 आठवड्याच्या आत त्याचं नोटिफिकेशन निघायला पाहिजे आणि 4 महिन्याच्या आत इलेक्शन घेतले गेले पाहिजे। कोर्टाने असं पण सांगितलेलं आहे की 2022च्या आधी जी परिस्थिती होती 94 ते 2022 ओबीसी आरक्षणासंबंधी स्थानिक स्वराज्य संस्थांची ती परिस्थिती राहील। बांथिया आयोगाचा जो रिपोर्ट आहे त्याच्यात याचिकाकर्त्यांचं म्हणणं होतं की 2022 मध्ये जो रिपोर्ट आलाय त्याच्यात ओबीसी सीट हे कमी केले गेलेले आहेत। त्यामुळे आधीच्या परिस्थितीनुसार 2022ची आधीची जी परिस्थिती होती 94 ते 2022 त्या परिस्थितीनुसार लोकल बॉडीचे इलेक्शन घेतले जातील। सप्टेंबरच्या आत हे इलेक्शन घ्यायचे आहेत राज्य सरकारला आणि राज्य निवडणूक आयोगाला। पालोदकर साहेब एक मिनिट, आपल्यासोबत याचिकाकर्त्यांचे वकील पालोदकर साहेब पण आहेत। या ॲडव्होकेट पालोदकरजी तुम्ही सांगा, तुम्ही स्वतः आज बाजू मांडत होतात सर्वोच्च न्यायालयामध्ये, तुम्ही आर्ग्युमेंट करत होतात, काय आज तुम्ही बाजू मांडली आणि सर्वोच्च न्यायालयाने नाही, सर्वोच्च न्यायालयासमोर आज आम्ही एक मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा जो अधोरेखित केला तो असा आहे की महाराष्ट्रामध्ये आज 5 वर्षांपेक्षा अनेक प्रकरणांमध्ये प्रशासक जे आहेत तर ते कार्यरत आहेत। जे राज्य घटनेची आपली जी मूळ तरतूद आहे की लोकप्रतिनिधींनी सर्व लोकल बॉडीज चालवाव्यात त्याच्या हे विपरीत आहे। सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा अशी पृच्छा केली की तुमच्या कॉर्पोरेशनमध्ये तर औरंगाबाद नवी मुंबई इथे 5 वर्षांपेक्षा अधिक काळापेक्षा जास्त कार्यकाळ हा प्रशासकांचा आहे। सर्वोच्च न्यायालयाने असंही सांगितलं की बऱ्याचशा आम्हाला आमच्यासमोर अशा केसेस आल्यात, इलिगॅलिटी झालेल्या आहेत, त्यामुळे लोकनियुक्त जे आहेत तर ते प्रतिनिधी ह्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांवर असणं आवश्यक आहे। त्यानंतर सर्व पक्षांनी सर्वोच्च न्यायालयाने विचारलं की इलेक्शन्स घेण्याला कोणाचा विरोध आहे का, तर सर्व पक्षांनी आज असं सांगितलं की इलेक्शन्स घेण्याला कोणाचाही विरोध नाही, फक्त लवकरात लवकर व्हाव्यात आणि या राज्य निवडणूक आयोगाच्या माध्यमाने व्हाव्यात, कारण राज्य सरकारने त्यांचे अधिकार काढून घेतलेले आहेत। तर सर्वोच्च न्यायालयाने आज सर्व बाजूंचं म्हणणं ऐकून घेतलं। त्यामध्ये एक मुख्य मुद्दा जो ओबीसी आरक्षणाचा होता, बांथिया कमिशनमध्ये आपण सकाळीच बोलल्याप्रमाणे काही जागा या कमी केलेल्या होत्या, तर त्या जागा ज्या आहेत त्या आता पूर्वस्थितीला नेऊन ठेवल्यात। सर्वोच्च न्यायालयाने असं सांगितलं की ओबीसींना 2022 पूर्वी जे राजकीय आरक्षण होतं सध्या तेच राजकीय आरक्षण परत देण्यात यावं आणि 4 आठवड्यांच्या आत सर्व ज्या निवडणुका आहेत तर त्या राज्य निवडणूक आयोगाने घोषित कराव्यात। त्याचबरोबर काही मुद्दे होते, वेळ मुदत दिली गेली आहे का? त्यानंतर 4 महिन्यांच्या आत राज्य निवडणूक आयोगाला या सगळ्या इलेक्शनची प्रोसेस सुद्धा कंप्लीट करायला सांगितलंय आणि राज्य सरकारला सुद्धा अशाच स्वरूपाचे आदेश आता देण्यात आलेले आहेत। त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा भाग असा आहे की एवढ्या कालमर्यादेत हे सगळं करायचं असल्यामुळे आता राज्य सरकारला फार काही कायद्याने चेंजेस करण्याची आता कोणाला मुभा राहिलेली नाहीये। लवकरात लवकर हे इलेक्शन्स नोटिफाय करायला लागतील।